नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज जी आहे ती चालू करतो आहे आणि ती सिरीज आहे 12th इंग्लिश सिरीज. बघा तर काय आहे ती 12th इंग्लिशची सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे काही इम्पॉर्टन्स टॉपिक आहे, जे काही कंटेंट आहे तो दिला जाणार आहे या 7-8 दिवसामध्ये. तर सध्या जे विद्यार्थी 12वीची एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे व्हिडिओज असणार आहे. तर असे जे विद्यार्थी आहे जे आता सध्या 12वीचे पेपर देणार आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद. तर बघा या व्हिडिओमध्ये फर्स्ट जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिकेचे जे काही स्वरूप आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर इंग्रजी भाषेचं जे काही क्वेश्चन पेपर आहे तो आपण बघणार आहोत. बघा अगदी परीक्षा जी आहे ती तोंडावर आलेली आहे आणि इंग्रजीचं जे काही पेपर असतो तो सर्वात पहिला पेपर जो आहे तो इंग्रजीचा असतो. तर बघा एकूण 80 गुणांसाठी परीक्षा असते आणि 80 मार्काचा हा पेपर आहे. 20 मार्क हे ओरलसाठी असतात. तर बघा यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण फक्त काय बघणार आहोत तर याचं जे काही स्वरूप आहे ते बघणार आहोत क्वेश्चन पेपर. तर बघा पहिला सेक्शन आहे प्रोजचा. ठीक आहे. तर यामध्ये प्रोज म्हणजेच काय, यावर जे लेसन आहे त्या लेसनवरचे क्वेश्चन येणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो लेसनसाठी दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 1A. तर बघा 12 मार्काचं जे आहे तर या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले असणार आहे आणि राहिलेले जे चार मार्क आहे म्हणजे टोटल 16 मार्काचा हा असणार आहे. 4 मार्क तुमचे लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरसाठी असणार आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेले अगदी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. बघा डायरेक्ट ॲज इट इज पॅसेजवर क्वेश्चन विचारलेले नाही तुम्हाला, तर ॲक्टिव्हिटी बेस्ड विचारलेला आहे. जसं ट्रू आणि फॉल्स म्हणजे तुम्हाला हा जो काही पॅसेज आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे आणि यावर तुम्हाला क्वेश्चन द्यायचे. म्हणजे इथे दिलेले बघा तुम्हाला ट्रू आणि फॉल्स, इथं मॅच द फॉलोइंग्स आणि रिझन दिले, गिव्ह द रिझन यानुसार. तर बघा इकडं आणि एक पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक पॅसेजमध्ये असणार आहे. त्यास 1-2 मार्कासाठी तो दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा खाली तुम्हाला जर बघितलं तुम्ही डू ॲज डायरेक्टमध्ये इथं ग्रॅमॅटिकल तुम्हाला हे दिलेलं आहे, ग्रामरचं सेक्शन आहे. यामध्ये बघा इथं हा एक क्वेश्चन विचारला आहे 2 मार्कासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, टेन्स फॉर्म या ठिकाणी लिहायचा आहे. कोणता टेन्स आहे याचा तोच सांगायचा आहे. इकडे खाली तुम्हाला दिलेलं बघा यूज टूचा उपयोग लक्षात घ्या. यूज टू काय काय आहे ते आपण सविस्तर बघणारच आहोत. पहिलं तुम्हाला शोधून घ्यायचं, काही वर्ड्स दिलेले असेल त्याचं मिनिंग तुम्हाला लिहावं लागणार आहे. इथं दिलेलं आहे फाइंड द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स म्हणजे शब्दांचे अर्थ तुम्हाला पॅसेजमध्ये सापडायचे. आणि लँग्वेज स्टडी या ठिकाणी तुम्हाला बघा पहिलं जे एक सेंटेन्स दिलं म्हणून डायरेक्ट इनडायरेक्टचं आणि दुसरं दिलेलं आहे डेफिनेट मॉडल ॲक्झलरीवर विल शुड कॅन कुल्ड मे माईट यावरचे काही क्वेश्चन आहे. इफवरचा क्वेश्चन आहे. इफ आणि अनलेसवरचा क्वेश्चन आहे. स्पॉट एरर दिलं आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये ग्रॅमॅटिकलमध्ये एरर शोधायचा आहे सेंटेन्समधला. सेकंड जो काही आहे तो देखील लेसनवरच क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला पॅसेज हा सुद्धा 12 मार्काचा आहे आणि जवळपास तुम्हाला लँग्वेज स्टडी याच्यामध्ये 6 मार्काची दिलेली आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा अगदी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात घ्या इथे दिलेलं आहे की तुम्हाला अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहे. या ठिकाणी इथं बघा हा जो टेबल आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि इथं तुम्हाला पर्सनल टाईप क्वेश्चन लिहायचे, रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. इथं बघा ग्रॅमॅटिकल सेक्शन तुम्हाला विचारलेलं आहे. व्हॉईसवर एक क्वेश्चन विचारला, आयडेंटिफाय करायचं फक्त व्हॉईस. त्यानंतर इकडं दिलेलं आहे सिम्पल सेंटेन्समध्ये तुम्हाला ऑप्शन चूज करायचं. ऑप्शन दिलेलं आहे, ऑप्शननुसार तुम्हाला करेक्ट करायचं आहे. मॅच द फॉलोइंग या ठिकाणी दिलेलं आहे, मॅच द फॉलोइंग आहे. बघा समराईज करायचं या ठिकाणी. आता इथं 18 मार्क याच्यासाठी होतं की हा जो काही पॅसेज आहे तर समराईज करायचं आहे म्हणजे याचं इन शॉर्ट माहिती लिहायची आहे. जो काही दिलेला आहे समरीमध्ये थोडक्यात माहिती लिहायचं आहे. आणि माइंड मॅपिंगमध्ये काय करायचं तुम्हाला
तर प्रिपेअर अ माइंड मॅप इफेक्ट ऑफ म्युझिक ह्युमन लाईफ. तर ह्युमन लाईफचं एक डायग्राम शो तुम्हाला करायचं आहे, मॅपिंग करायचं आहे. त्यानंतर बघा इथं आहे पोएट्री सेक्शन सेकंड क्वेश्चन नंबर 3मध्ये. तर पोएट्री सेक्शन तुम्हाला 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे आणि वरचं 4 मार्काचं काय ते आपण बघणार आहोत बघा. तर यामध्ये बघा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेले सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. इथं पण हा टेबल जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर बघा इकडे 2 मार्कासाठी तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन विचारलेला आहे यामध्ये. त्यानंतर बघा इथे खाली याच्यामध्ये तुम्हाला एक 4 मार्कालाही दिलेलं आहे ॲप्रिशिएशन ऑफ पोयम. ठीक आहे. तर इथे एक पोयमच्या काही लाईन दिलेल्या आहे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पोयम आहे ते पोयम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे त्याचं नाव काही तर नाव दिलेलं नाही, तुम्हाला त्याचं नाव टाकावं लागेल, त्याचं रायटर पोएट टाकावं लागेल आणि त्यामध्ये किती लाईन्स आहे, स्टांजा आहे, असं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला जे आहे या ठिकाणी द्यायची आहे. तर बघा पुढं बघा रायटिंग स्किल सेक्शन आहे. रायटिंग स्किल सेक्शन असल्यामुळं यामध्ये बघा रायटिंग स्किल सेक्शन आहे. रायटिंग स्किल सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते बघूया आपण वन बाय वन. मग रायटिंग स्किलमध्ये आहे व्हर्च्युअल इमेज तुम्हाला हे करायचं आहे. प्रत्येक याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे ज्यामध्ये अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज. एक व्हर्च्युअल मॅसेज तुम्हाला तयार करायचा आहे. तर बघा इथं स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेलं आहे यामध्ये. तर इथं स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेलं आहे. असे 2 क्वेश्चन आहे, यापैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. किंवा मग इथं आणखी एक ऑप्शन इथं दिलेलं आहे 3ऱ्या नंबरचा ग्रुप डिस्कशनचा. टोटल प्रत्येक क्वेश्चन जो आहे बघा तुम्हाला 4-4 मार्काचा आहे. आता इथं बघा इथं पण एकच अटेम्प्ट करायचं आहे. तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहे. तर ईमेल एक रायटिंग करायची, तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायचं किंवा इंटरव्ह्यू फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिलेला असेल. अगदी सोपं, एवढं अवघड नाही बघा हे क्वेश्चन. त्यानंतर बघा यामध्ये ऑफ इंटरव्ह्यू हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला त्यामध्ये काही पॉईंट्स पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याला आणखी एक ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला. तर एक ड्राफ्ट तुम्ही प्रिपेअर करू शकता कॉम्पिटिशन संदर्भात. स्पीच तुम्हाला द्यायचं आहे 150 किंवा मग स्पीचच्या जिथं कंपेअरिंग पण दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला. 4-4 मार्काचे क्वेश्चन्स आहे. इथं ब्लॉग रायटिंग आहे. त्यानंतर रिव्ह्यू आहे, रायटर रिव्ह्यू. 4-4 मार्कालाही क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा लिटररी नॉवेलचं तुम्हालाही दिलेलं आहे त्यांनी 4 मार्कासाठी. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क, टोटल 16 मार्कासाठी क्वेश्चन आहे. तर इथं मॅच द फॉलोइंग बघा तुम्हाला एक शेवटी काही लिटरेचरचे नॉवेल आहे. त्या नॉवेलवर तुम्हालाही प्रश्न विचारलेले, कोणकोणत्या सेंचुरीचं नॉवेल आहे, काही फिल इन द ब्लँक्स विचारलं आहे त्याच्यावर. आणि त्या नॉवेलवरचे काही क्वेश्चन तुम्हाला विचारले 4 मार्काला. त्याच्यामध्ये काही इथं दिलेलं 1 आणि 2 क्वेश्चन 2-2 मार्कासाठी ही शॉर्ट माहिती तुम्हाला लिहायची. त्यानंतर इथं वरचं 50 शब्दामध्ये लिहायचं, खाली पण 50 शब्दामध्ये 2-2 मार्कासाठी दिलेलं आहे. इकडं पण 50साठी दिले, 2-2 मार्काला दिलेले आहे क्वेश्चन नॉवेलवरचे. अशा पद्धतीनं हा तुमचा टोटल जो आहे तो 12वीचा पेपर आहे. एक फॉर्मॅट आपण याच्यामध्ये बघितलेला आहे की कशा पद्धतीनं हे करायचं. तुम्हाला सध्या रायटिंग स्किल जे आहे त्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भर द्यायचा आहे. एक ऑप्शन भरपूर आहे रायटिंग स्किलमध्ये भरपूर ऑप्शन आहे मित्रांनो. तर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये 3 हे दिलेलं आहे जवळपास 1, 2 आणि 3 पैकी एक चांगलं परफेक्ट तुम्ही करू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल, ग्रुप डिस्कशन असेल, म्हणजे मिनिमम तुम्हाला 4 मार्कासाठी साधारणतः 100 ते 150 शब्दामध्ये किंवा 50 शब्द सांगितले त्यांनी, 50 किंवा 100 शब्दामध्ये तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर इकडं बघा रायटिंग स्किलमध्ये रिपोर्ट रायटिंग आहे, ईमेल रायटिंग आहे. ईमेलसुद्धा तुम्ही तयारी करू शकता. रिपोर्ट रायटिंगची सुद्धा तुम्ही काय किंवा इंटरव्ह्यू तिन्हीपैकी एक लिहू शकता. 4 मार्क आहे. वरच्याला पण 4 मार्क आहे. एकच लिहायचं आहे तिन्हीपैकी. ऑप्शन तुम्हाला भरपूर या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर इकडं इमेजमध्ये हे दिलेलं आहे तुम्हाला
याच्यामध्ये 150 शब्द, साधारणतः 150 शब्द तुम्हाला लिहायचे ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. तर किंवा कंपेरिंग इथं दिलेलं आहे, त्या संदर्भात आहे. एक्सप्रेशन ऑफ आयडिया तुम्ही करू शकता, त्याचं एक आहे. पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहे खाली. त्याच्यामुळे या रायटिंग स्किलवर थोडा भर द्यायचा आहे. ब्लॉग रायटिंग आहे यामध्ये. अपील आहे, अपील त्याच्यावर सुद्धा करू शकता. तुम्हाला एक विषय दिलेला असेल 150 मार्काला, 150 शब्दामध्ये तुम्ही ते लिहू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा. आणि आपली जी सिरीज आहे 12th इंग्लिश 12th म्हणून अशी सिरीज असेल तर तिला फॉलो करा. आणि जे विद्यार्थी सध्या पेपर देणार आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचवा. धन्यवाद.